परभणीमध्ये आज सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चा संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मनोज जरांगे, आमदार धस, ज्योती मेटेही सहभागी होणार। इलेक्शन फंडिंगच्या प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या, आमदार जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप। हत्या प्रकरणातील काही जणांची बदली वाल्मिक कराडनं केल्याचा सुरेश धस यांचा दावा। राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। पालकमंत्री पदावर खलबतं। अजित पवार 2 जिल्ह्यांची जबाबदारी घेऊ शकतात। ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण बनवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधली जाणार। पुण्याच्या चाकणमधील ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी पवार आणि भुजबळ एकाच मंचावर। पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर भुजबळांसाठी नेमकं काय लिहिलं? पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर भुजबळांसाठी नेमकं काय लिहिलं याची चर्चा। कुर्ला बस अपघातातील चालक संजय मोरेच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल। बस चालकामुळेच अपघात झाल्याचा सरकारचा दावा, तर अपघात तांत्रिक कारणांमुळे संजय मोरेचा दावा। ठाणे पालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण। अनधिकृत बांधकाम प्रकरणी मारहाण केल्यासंदर्भात दोघे पोलिसांच्या ताब्यात। माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची मोठी शिफारस। 18 वर्षांहून कमी वयाच्या मुलांच्या सोशल मीडिया प्रोफाईलसाठी पालकांची सहमती अनिवार्य। डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्याचा मसुदा तयार। आजपासून प्लास्टिक बंदी पुन्हा कठोरपणे राबवणार। हॉटेल्ससह बाजारांमध्येही झाडाझडती होणार। प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या वापरल्यास दंड। चीनमध्ये कोरोनासारख्या HMPV व्हायरसचा हाहाकार। रुग्णालयात रुग्णांची गर्दी तर स्मशानभूमीत मृतदेहांचा खच। लहान मुलं आणि वृद्धांमध्ये हा आजार वेगानं पसरत असल्याचा दावा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।